मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, वाल्मिक कराड हे सिलेंडर झाल्याचं पाहायला मिळत आहे। CID ला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यांचा एक व्हिडिओ सुद्धा आलाय। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। बरेच दिवस झालं वाल्मिक कराड खरं तर फरार असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप लावले होते, मात्र त्यांच्यावरती सध्या तरी खंडणीचा एक गुन्हा नोंद आहे। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद असल्याचं त्यांनी या व्हिडिओमधून सांगितलंय। वाल्मिक कराड हे पुण्यामधनं सिलेंडर होत असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय। CID ला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ABP माझाला हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। तोच व्हिडिओ आपण ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। अखेर वाल्मिक कराड जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रचंड चर्चेत ठरले, ते वाल्मिक कराड सध्या पोलिसांमध्ये सिलेंडर झाल्याची ही पहिली बातमी येते। मंडळी, या वेळेची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड हे पोलिसांमध्ये सिलेंडर झाल्याचं पाहायला मिळत आहे। शरण जाण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा तयार केलाय आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पाषाण रोड पुणे इथं सिलेंडर होत असल्याचं वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याचं पाहायला मिळत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे। अखेर वाल्मिक कराड हे सिलेंडर झालेत। एक गुन्हा नोंद आहे। केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद असल्याचं त्यांनी या व्हिडिओमधून सांगितलंय। वाल्मिक कराड हे पुण्यामधनं सिलेंडर होत असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय। CID ला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ABP माझाला हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। तोच व्हिडिओ आपण ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। अखेर वाल्मिक कराड जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रचंड चर्चेत ठरले, ते वाल्मिक कराड सध्या पोलिसांमध्ये सिलेंडर झाल्याची ही पहिली बातमी येते। मंडळी, या वेळेची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड हे पोलिसांमध्ये सिलेंडर झाल्याचं पाहायला मिळत आहे। शरण जाण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा तयार केलाय आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पाषाण रोड पुणे इथं सिलेंडर होत असल्याचं वाल्मिक कराड यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याचं पाहायला मिळत आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक वेगळं वळण आलं।